29 जून म्हणजे आज माझ्या मुलीचा अर्थाचा वाढदिवस। चिमुकल्या चिमुकल्या पावलांनी ही माझी गोड मुलगी आमच्या घरात आली, माझ्या कुशीत आली, माझा हात पकडून शाळेत जाऊ लागली। आणि आता आमची हीच चिमुकली आमचा हात सोडून स्वतःच्या पायावर हे जग अनुभवायला सिद्ध झाली। आज माझ्या मुलीचा म्हणजे अर्थाचा 16वा वाढदिवस 29 जून। या दिवशी अर्थाचा जन्म झाला आणि आमच्या घरात एक परी, एक एंजल आली। खरंच प्रवीणच्या आणि माझ्या आयुष्यात एक सुंदर अशी गोड ही परी आली आणि आमचं आयुष्य बदलून गेलं। तर तिचा ह्या वर्षीचा स्वीट 16 हा वाढदिवस आम्ही सेलिब्रेट केला। 10वीची परीक्षा झाली आणि त्याच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तिला भरपूर मोठं यश मिळालं। तर ते यश सेलिब्रेट करायला आणि तिचा वाढदिवस सेलिब्रेट करायला तिने तिच्या मित्रमैत्रिणींना बोलवलं आणि आज हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या मुलीला भरपूर आशीर्वाद तुमचे द्या। तर आता सुरू करूया आजचा व्हिडिओ। वाढदिवसाच्या दिवशी सकाळी अर्थाला घेऊन मी मार्केटमध्ये गेले। तिथे काही स्नॅक्स घेतले, ते बॉक्स घेतले आणि माझ्याच घराजवळ एक देऊळ आहे, त्याच्या बाहेर खूप वृद्ध अशी माणसं आणि लहान मुलं असतात ज्यांना काही अन्न वगैरे मिळत नाही। आणि मला असं वाटतं की ज्यावेळी आपला वाढदिवस असतो किंवा ॲनिव्हर्सरी, पण स्पेशली जेव्हा वाढदिवस असतो त्यावेळी आपण वाढदिवसाचं सेलिब्रेशन नक्कीच करावं, पण त्यापूर्वी असे जे काही वृद्ध माणसं असतात किंवा जे लहान मुलं असतात किंवा गरीब असतात त्यांना अन्नदान नक्की करावं आणि त्यांचे आशीर्वाद नक्की घ्यावे असं मला वाटतं। तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। त्यामुळे मी सकाळी अर्थाकडून हे सगळ्या आजी आजोबांना, छोट्या छोट्या मुलांना अर्थाच्या हातातून अन्नदान केलं, म्हणजे त्यांना काही खायला दिलं आणि त्यांचे भरपूर आशीर्वाद अर्थाला मिळाले। तिथून घरी आल्यानंतर मग आम्ही महाराजांच्या मठात गेलो, पण मी महाराजांच्या मठाचं शूट नाही करू शकले कारण तिथे अलाउड नव्हतं। घरी आल्यानंतर अर्थाच्या बड्डेचं डेकोरेशन सुरू झालं, जे ती स्वतः करत होती आणि तिचा पप्पा म्हणजे प्रवीण करत होता। आणि अशा प्रकारे बड्डेच्या डेकोरेशनची सुरुवात झाली। छान आम्ही स्वीट 16च्या असे काही बड्डेचं लोगो आणले आणि खूप मस्त अशी एक भिंत प्रवीणने सजवली, तुम्ही बघू शकता। मी तुम्हाला एक छोटासा ग्लिम्स दाखवते। आणि अशा प्रकारे संपूर्ण घर अर्थाच्या वाढदिवसासाठी रेडी आहे आणि सगळं रेडी झाले। तिचे सगळे फ्रेंड्स वगैरे आले आणि तिच्या आजीकडून म्हणजे माझ्या आईकडून तिचं औक्षण करून घेतलं आणि मग मीही तिचं औक्षण केलं। या वर्षीचा बड्डे तिचा स्पेशल होता कारण दरवर्षी आम्ही अर्थाचा वाढदिवस करतो। आम्ही ज्या आधीच्या सोसायटीमध्ये राहायचो तिथे तिचे लहानपणीचे सगळे फ्रेंड्स असायचे जे दरवर्षी आमच्याकडे यायचे। ह्या वर्षी तिचा बड्डे स्पेशल होता कारण ह्या वर्षी तिची 10वीची परीक्षा झाली होती आणि तिच्या शाळेतले सगळे मित्रमैत्रिणी हे छान मार्काने पास झाले होते आणि सगळ्यांनी आता वेगवेगळे करिअर निवडलं होतं। त्यामुळे ते पुन्हा कधी भेटतील हे तिला माहीत नव्हतं। त्यामुळे तिचं असं झालं की ह्या वर्षी मला माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर बड्डे सेलिब्रेट करायचं आहे आणि म्हणून तिच्या सगळ्या मैत्रिणी, सगळे मित्र जे तिच्या शाळेतले आहेत हे सगळे आले होते तिच्या वाढदिवसासाठी आणि सगळ्यांनी खूप छान सेलिब्रेशन केलं। मी ब्लॉग टाकणार आहे माझ्या YouTubeवर तुमच्या सगळ्यांचा, मी लाजू नको बघ ना। स्वामींकडे ठेव आणि बाप्पाकडे ठेव।
आणि माझ्या मुलीच्या 16व्या वाढदिवसासाठी आम्हाला म्हणजे मला आणि प्रवीणला तिला एक सरप्राईज द्यायचं होतं आणि ते मी तिला समजवत होते आणि ते म्हणजे 16 गिफ्ट आम्ही तिच्यासाठी आणले होते आणि वेगवेगळे हे गिफ्ट रॅप केले होते आणि आता तिला ते ओपन करून पाहायचे होते की असे कुठले 16 गिफ्ट आम्ही तिला दिले. तर आता ते ती ओपन करते. तर तुम्ही पण नक्की पहा की असे कुठले 16 गिफ्ट आम्ही तिला दिले. तर हे होतं त्यातलं पहिलं गिफ्ट. सगळंच तिच्या आवडीचं आम्ही दिलं. जे जे तिला आवडीचं होतं किंवा ज्याची तिला आता पुढे गरज लागणार होती असे सगळे 16 गिफ्ट आम्ही दिले. खूप मस्त आहे ना ही कल्पना. आणि अर्थात ही कल्पना माझी आणि प्रवीणची आहे आणि हे सगळे गिफ्ट आहे जे तिला खूप आवडले. बड्डेचा केक कापल्यानंतर 16 गिफ्टचं ओपनिंग झाल्यानंतर छान बड्डेचं सेलिब्रेशन झालं आणि मग खाऊ पिऊ झाला आणि नंतर फोटो सेशन झालं. खूप छान छान फोटोज तिने तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर काढले आणि 29 तारखेचा हा दिवस म्हणजे शनिवारचा हा दिवस खूप छान गेला. खूप छान सेलिब्रेशन आम्ही केलं. मला असं वाटतं की प्रत्येक पेरेंटने म्हणजे पाल्याने मुलगा आणि मुलगी असा भेद न करता जर मुला एवढंच प्रेम मुलीला दिलं तर आपली मुलगीसुद्धा आपलं नाव मोठं करू शकते. आणि खरंच तिच्या पायावर जर उभं राहायला आपण तिला मदत केली आणि आपण तिला खूप आपला स्ट्रॉंग सपोर्ट दिला तर ती सुद्धा एक दिवस आपल्या आईवडिलांचं नाव जगभरात प्रसिद्ध करू शकते. या नोटवर मी हा व्हिडिओ इथे संपवते. पुन्हा एकदा माझ्या मुलीला म्हणजे अर्थाला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तुम्हीही माझ्या मुलीसाठी भरपूर शुभेच्छा आणि भरपूर ब्लेसिंग्स कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओने एका नवीन ब्लॉगने. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि नमस्कार.